पाहत आहोत विश्वविनायक न्यूज, ग्रामीण जनतेचा बुलंद आवाज। महसूल, आरोग्य आणि जनकल्याणाचा संगम उमरग्यात भव्य महा आरोग्य शिबिर संपन्न। सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवणे, लाभार्थ्यांना लाभ मिळावा, विविध योजनांमध्ये पारदर्शकता आणणे, गतिमान प्रशासन या संकल्पनेतून योजना प्रत्येकाच्या घरापर्यंत पोहोचवणे। सरकार लोकाभिमुख करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे। समाजातील प्रत्येक घटकाला शासकीय योजनांचा लाभ मिळत आहे। राज्यातील शेती हा मुख्य व्यवसाय आहे। बळीराजा मुख्यमंत्री पाणंद मुक्त योजनेच्या माध्यमातून सर्व रस्ते मजबूतीकरण करण्याचा निर्णय घेतलाय। या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना होणार आहे। एक मॉडेल तालुका बनावा यासाठी प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन आमदार बसवराज पाटील यांनी दिले। महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त राज्याचे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, जिल्हा आरोग्य विभाग, उमरगा व लोहारा तालुका महसूल विभाग व शरण पाटील फाउंडेशनच्या वतीनं आदर्श महाविद्यालय उमरगा इथं बुधवार दिनांक 22 रोजी छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व व समाधान शिबिर अभियान महाआरोग्य शिबिर घेण्यात आले। यावेळी ते बोलत होते। माजी मंत्री आमदार बसवराज पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आले। यावेळी आमदार प्रवीण स्वामी, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, जिल्हा बँकेचे चेअरमन बापूराव पाटील, संयोजक मुख्यमंत्री बळीराजा पांदन रस्त्यांचे सह अध्यक्ष शरण पाटील, उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे, सागर नन्नवरे, तहसीलदार गोविंद एरमे, तहसीलदार रणजितसिंह कोळेकर, शिरीष उटगे, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर कोमल गरड, तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर उमाकांत बिराजदार, सभापती बसवराज कस्तुरे, विजयकुमार सोनवणे, जिल्हा परिषद सदस्य रफिक तांबोळी, अप्पासाहेब पाटील, योगेश राठोड, बलबीम राठोड, प्राचार्य डॉक्टर राम सोलनकर, प्राचार्य श्रीराम पेटकर, प्रल्हाद काळे, गणेश अंबर, साई टाचले आदी मान्यवर उपस्थित होते। या शिबिरात सोलापूर, लातूर व धाराशिवसह उमरगा शहरातील विविध आजारांवरील तज्ज्ञ व नामवंत डॉक्टरांकडून कॅन्सर, हृदयरोग, मधुमेह, स्त्रीरोग, बालरोग, नेत्र, कान, नाक, घसा आदींसह सर्वच रोगांवरील 9585 रुग्णांची मोफत तपासणी करून औषधोपचार करण्यात आले। महारक्तदान शिबिरात 101 दात्यांनी रक्तदान केले। यावेळी 356 जणांची रक्त चाचणी घेण्यात आली। यामध्ये 35 लोकांना शुगर झाल्याचं आढळले। 10 दिव्यांग तपासणी करण्यात आली तर 120 लाभार्थ्यांचा आयुष्मान भारत कार्ड काढण्यात आले। 55 जणांचे छातीचे एक्सरे काढले, त्यापैकी 7 जण टीबी संशयित आढळले। UDID 10 जणांचे हँडिकॅप काढण्यात आले। उपविभागीय अधिकारी दत्तू शेवाळे यांनी प्रास्ताविक तर तहसीलदार गोविंद एरमे यांनी आभार मानले। धाराशिव उमरगा मुख्य संपादक विकास गायकवाड, विश्वविनायक न्यूज। आजच्या या अतिशय महत्त्वाच्या या कार्यक्रमामध्ये प्रथमतः मी छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेला विनम्र अभिवादन करतो। त्यासोबत आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवारांच्या स्मृतीलाही त्यांच्या जयंतीच्या निमित्तानं आपल्याला घ्यायचं आहे। वेळ कसंही असल्यामुळं ज्येष्ठ नेते बलबीर पाटीलजी इतर सर्व व्यासपीठावरील मित्रमंडळी सर्व अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी विश्वविनायक न्यूजला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।